बातमी सविस्तर आहे। पंतप्रधानांना खोटं बोलण्याचा राष्ट्रीय आजार जडलाय असं संजय राऊत म्हणतायत। महिला विधेयकाची भ्रूणहत्या नाही, तुम्ही गोहत्या केली असंही राऊतांनी म्हटलंय। मोदींना राष्ट्रीय आजार नाही तर ते राष्ट्राचे आधार आहेत असा पलटवार नवनाथ बन यांनी केलाय। जनतेनं ठाकरेंचा पक्ष लुळा पांगळा केलाय असं देखील म्हणत बन यांनी राऊतांवर पलटवार केलेला आहे। एकतर ते खोटं बोलतात, त्यांना खोटं बोलण्याचा राष्ट्रीय आजार जडलेला आहे। राष्ट्रीय आजार अंडरलाईन, देशाच्या पंतप्रधानांना खोटं बोलण्याचा राष्ट्रीय आजार जडलेला आहे आणि तो भयंकर आहे। महिला विधेयकाची भ्रूणहत्या कसली? खरं म्हणजे महिला विधेयकाची गोहत्या तुम्ही केलेली आहे। 2023 ला हे विधेयक मंजूर झालं आहे। त्यानंतरचं आपण राष्ट्राला उद्देशून केलेलं स्वतःचं भाषण आहे का? की तुम्ही ज्या अत्यानंदानं देशाच्या महिलांना शुभेच्छा वगैरे दिल्यात? पंतप्रधान नरेंद्र मोदींना खोटं बोलण्याचा राष्ट्रीय आजार झाला असं म्हणणाऱ्या संजय राऊतांना इतकंच सांगायचंय, जनतेनं तुम्हाला लुळं पांगळं करून टाकलंय। विधानसभा निवडणूक, महापालिका निवडणुकीत या निवडणुकीमध्ये उभाटा गट लुळा पांगळा करण्याचं काम जनतेने केले आणि पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांना राष्ट्रीय आजार नाही तर या राष्ट्राचे आधार आहेत। त्यामुळेच ते 3 वेळेला जनतेमधून निवडून येऊन पंतप्रधान झाले।